नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्पॉन्जी ढोकळा याची रेसिपी बघणार आहोत। ढोकळा बघू शकतात, अगदी प्रेस केल्यावर तो बाउन्स होतोय, म्हणजे आपल्या ढोकळ्याला जाळी अगदी परफेक्ट आलेली आहे आणि त्यासोबत पुदिन्याची चटणी, अगदी चव खूप सुरेख झालेली आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी मी इथे 2 ग्लास बेसन पीठ छान असं चाळून घेतलं। चाळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबू सत्व, चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मला 2 ग्लास बेसन पिठासाठी टोटल 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। पण जर बेसन पीठ आपलं जाड असेल तर आपल्याला पाण्याची क्वांटिटी जास्त लागू शकते आणि जर बारीक असेल तर कमी लागू शकते। तर आपल्याला काय करायचं आहे, सोडा घालण्याच्या आधीच आपल्याला खूप सारं त्याला फेटून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 चमचा सोडा घातलेला आहे। सोड्यावर आपल्याला गरम तेल घालून छान त्याला फेटून घ्यायचं आहे। तर लगेच गरम तेल घातल्या आपल्याला जे आहे बॅटर प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे। एका साईडला आपल्याला गॅसवर आधीच पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ज्या ताटामध्ये किंवा आपल्याला पातेल्यामध्ये ढोकळा लावायचा आहे ते आधीच गरम करून घ्यायचं आहे, त्याला तेल छान असं व्यवस्थित लावून। तर सोडा घातल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडंसं गरम तेल घालायचं, 1 ते 2 चम्मच, आणि छान असा सोडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला ताटामध्ये बॅटर सोडून द्यायचं आहे। आता इथे मी आपल्याला एक टिप देऊ इच्छिते। हे जे बेसन पीठ आहे ना, हे आपल्या रेग्युलर चना डाळीचं पीठ नाही आहे। जो काबुली चना असतो ना, मोठा चना, तर त्याचा आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। त्याने अगदी ढोकळा जो आहे तो मार्केटसारखाच आपला जाळीदार झालेला आहे। तर रेग्युलर बेसन पीठ न यूज करता मोठ्या चण्याचं आपण बेसन पीठ इथे यूज करू शकता। पाणी आधीच उकळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ताट ठेवून आपल्याला बॅटर जे आहे ते पूर्ण सोडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण झाकून ठेवायचं आहे। तर 25 मिनटं वाफ दिल्यानंतर थोडंसं 5 मिनटं आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीने त्याचे पीसेस कट करून घेऊया। तर मी साखरेचं पाणी आणि तडका ऑलरेडी तयार करून ठेवलेला होता, तो आता यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, त्याचे छान असे व्यवस्थित काप करून घ्यायचे, म्हणजे जे आपण पाणी घालणार आहोत ना साखरेचं, तर ते छान असं त्याच्यामध्ये मुरेल। याने काय होतं, पाणी घातल्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो आपल्या गळ्यामध्ये फसत नाही किंवा चिटकत नाही। तर आणि मुलांना पण खूप आवडतं। तर याच्यामध्ये थोडंसं लिंबू सत्व आणि साखर घालून आपल्याला ते पाणी तयार करून घ्यायचं आहे। आपलं उकळून पण घेऊ शकता किंवा तसंच तयार करू शकता। तडका घालून घ्यायचा आहे, तडका सेपरेटलीच घालायचा आहे, ज्याने की त्याचा कलर असा चेंज होणार नाही आणि वरून खोबऱ्यांनी आपल्याला त्याला डेकोरेट करायचं आहे। ॲक्च्युली मी गावाकडे आले होते तर तेव्हा ही रेसिपी तयार केलेली होती, म्हणून डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर करू नाही शकले, पण पूर्ण माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अगदी स्पॉन्जी असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि खूप छान अशी त्याला जाळी आलेली आहे। तर ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना, त्या फॉलो करा, नक्की आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट होईल। आणि मी इथे पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे। लेयर्स बघू शकतात, अगदी सुरेख आलेले आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।